छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजा गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन। लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लातूरचा महाराजा गणपती चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लातूरचा महाराजा गणपती मंडळाने याविषयी वेगवेगळे देखावे तयार करून मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा केला। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी गणपतीची वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत रात्री उशिरा गणरायाचे विसर्जन करण्यात आले। लातूरचा महाराजा गणपती मंडळाचे यावर्षीचे 12वे वर्ष असल्याने गणपती विसर्जनाला यावर्षी गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले होते। लातूरचा राजा गणपती उत्सव काळामध्ये या मंडळांनी विविध उपक्रम राबवले असून या उपक्रमालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता। रात्री उशिरा लातूरच्या महाराजा गणपतीचे विसर्जन करण्यात आले। लातूरच्या महाराजा गणपती विसर्जनासाठी डॉक्टर रमेश भराटे अध्यक्ष, नितीजन मीडियाचे अजय कुमार बोराडे पाटील, गणेश भैया, SR काका देशमुख, सचिन शिंदे, स्वागत अध्यक्ष ऋषिकेश शेंडे पाटील, उत्सव प्रमुख पराग रामढवे, कार्याध्यक्ष विनोद मुळे, विजय धुमाड, विजय जाधव, अतुल कदम, विष्णू भैया दाहेगुडे, योगेश अप्पा हाडी घोंगडे, राधेश्याम देशमुख, उपाध्यक्ष आदींनी परिश्रम घेतले। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूरच्या गाव भागातील रणवाद्य गणेश मंडळाच्या श्रीची आरती। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरच्या गाव भागातील खडक हनुमान परिसरातील रणवाद्य गणेश मंडळाच्या श्रीचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली आणि सर्वांना सुखी आनंदी जीवन लाभावे अशी प्रार्थना करीत सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। कोविड काळात गरजूंना आवश्यक मदतीसह वर्षभरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम, वृक्षारोपण यासह विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम या मंडळाकडून राबविले जातात। ढोल ताशा पथक या मंडळाचे खास आकर्षण आहे। यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की रणवाद्य गणेश मंडळाच्या आणि महिलांच्या पुढाकाराने साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हे वैशिष्ट्य आहे। इच्छापूर्ती गणपती अशी या श्रीची ओळख। लक्षवेधी विसर्जन मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आहे आणि या उत्सवात सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद व्यक्त करता येतो। गावभाग आता बदलत असून लातूरचा गावभाग कात टाकत असल्याचं दिसून येत आहे। हे पाहता गावभागासाठी एक नवीन विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे असेही अमित देशमुख म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.